नमस्कार, मैं हूं प्रियंका। शंखनाद न्यूज चैनल के हिंदी समाचार में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। 13 अक्टूबर को राज ठाकरे की एमएनएस की अहम बैठक। विधानसभा चुनाव को लेकर करेंगे बड़ा फैसला। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव को लेकर सियासी हलचल तेज हो गई है। सभी पार्टियां अपने अपने हिसाब से रणनीति बनाने में जुटी हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना भी चुनाव को लेकर पूरी तैयारी में लगी है। मनसे प्रमुख राज ठाकरे 13 अक्टूबर को गोरेगांव नेस्को ग्राउंड में पार्टी के समूह अध्यक्षों को संबोधित करने के लिए सभा करेंगे। विधानसभा चुनाव को लेकर ये बड़ी और प्रमुख सभा होगी। महाराष्ट्र चुनाव को लेकर इन दिनों राज ठाकरे विधानसभा चुनावों को लेकर लगातार बैठक कर रहे हैं। आज पुणे में कोल्हापुर, सांगली, सतारा, पुणे जिलों के प्रमुख पदाधिकारियों के साथ बैठक की गई और आगामी विधानसभा चुनावों के लिए इन जिलों की प्रत्येक विधानसभा की विस्तृत समीक्षा की गई। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख राज ठाकरे ने अगस्त महीने में ऐलान किया था कि उनकी पार्टी महाराष्ट्र विधानसभा चुनाव में 200 से 225 सीटों पर चुनाव लड़ेगी। नागपुर में पत्रकारों को संबोधित करते हुए राज ठाकरे ने यह भी कहा था कि हमारी पार्टी अकेले चुनाव लड़ेगी और हमें भरोसा है कि हम बेहतर प्रदर्शन करेंगे। त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल, तितक्याच धाडसाने ती होईल अशी मला खात्री आहे। सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व मराठी रसिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सगळेजण सांगतात 10,000 पूर्ण झाले पाहिजे, 10,000 पूर्ण झाले पाहिजे, म्हणजे हे नाटक सोडून दुसऱ्या आयुष्यात काही करू नको असं काही सांगत नाही। बरेच गोष्टी करायच्या त्याला। आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी। शिल्पकार आमचे काय नाव भाऊ साठे, 7-8 लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे। सगळेजण चांगलं बोलत असतात, म्हणजे आत्ताच्या विषयाशी संबंध नाही। हे त्यांच्यासाठी तुम्हाला म्हणून सांगितलं, आत्ताचा काही संबंध नाही, पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून। ज्याला पहिल्यांदा बोलवतात भाषणासाठी, आज आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात, पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील। त्यांचं संपलं, आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होते, पण त्याच्या आधी हे बोलतील। आजच्या एकूणच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहे बरं का, आणि ते तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल, पण त्याच्या अगोदर हे बोलतील। असं म्हणून 8 लोक बोलले हो, पण ते काही वाईट बोलत नव्हते, चांगलं बोलत होते, पण मला दुसरीकडे माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी, खूप लोक आले होते, त्याचं काय करू कळेना। 2 वाजता कार्यक्रम संपला, मला त्या वेळेला भरत आठवला 2 वाजले होते, अण्णा जेवायला, अण्णा जेवायला। पावणे 12 वाजता पोहोचलो होतो मी, 2 वाजले तिकडे। आज 4,444 प्रयोग परत करतोय। बघायचं या सगळ्या लोकांनी सांगितलं, पण मी माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये, ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या। इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कोणी दिसलं नाही। तर हे काही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी बोलले होते मी संध्याकाळी, मी आणि अजित बोले देखील हेच म्हणत होतो। हे सैरी नाटक मी अनेकदा बघितले, केदार शिंदे म्हणाले 5 वेळा बघितले, मी जास्त वेळा पाहिले।
कारण त्याच्यामधलं भरतचं जे काम आहे, त्याची जी एनर्जी आहे, म्हणजे ह्याच्या अगोदर मला असं वाटतं अनेक लोकांचे काही 5,000 प्रयोग वगैरे झाले असतील ना, बरोबर ना? मला असं वाटतं तो मी नव्हेच वस्तरण वगैरे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे? तो मी नव्हेच असेल, वस्तरण असेल, उत्तम नाटकं, उत्तम काम केलं सगळ्यांनी. पण त्याला OTT प्लॅटफॉर्म नव्हते, त्याला इंटरनेट नव्हतं, त्याला मोबाईल नव्हते, त्याला काही नव्हतं, मनोरंजनाची साधनं नव्हती. त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन हे एकतर नाटक किंवा चित्रपट हेच होतं. आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाहीये. त्या सगळ्या गोष्टी त्या तुमच्याकडे आपोआप घरी चालत आलेल्या आहेत. त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्त मोठी कमाई आहे. फावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही, पण त्याचा माज कधी येऊ दिला नाही. इतक्या प्रयोगानंतर देखील ज्यावेळेला नाटक संपतं आणि ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे, कधी तुम्ही कधीही बघा. आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मला असं वाटतं तुम्ही सगळेजण या, परत तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल. पण एक विलक्षण कलाकृती आज केदार शिंदे यांनी रंगमंचावरती एक 22 वर्षापूर्वी आणली 15 ऑगस्टला. मला 15 ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो की जो 15 ऑगस्टला आला होता, आणि त्याच्यानंतरचा 15 ऑगस्टला आलेला सही रे सही हा मला असं वाटतं मराठीतलाच शोले आहे. बरंच आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलंय त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत आहे. आज भरत आहे, केदार आहे, अंकुश आहे, या त्रिकुटाला किंवा त्रिशूळाला मी सर्व त्याच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या सर्वांच्या वतीने ही भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक, अद्भुत नाटक जे निर्माण केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो. मला सत्कार स्वीकारावा. आज के हिंदी समाचार में बस इतना ही। फिर मिलेंगे राज्य भर में घटित अहम खबरों के साथ। नमस्कार।